पपईचं उत्पन्न खूप निघालं. पपईला अनुभव चांगला आला. फक्त मार्केट साथ दिली नाही पपईच्या. पपईचं म्हणजे मार्केट नव्हतं, पण माल खूप भरपूर निघाला. माल माल भरपूर. निघाला. हा, माल भरपूर निघाला. म्हणजे तुमचे ग्रीन पॅन्टचे कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यापासून हो. आपल्या शेतामध्ये दिवसेंदिवस माल वाढला का नाही? हा, वाढाला. उत्पादन. ज्या पिकाला वापरलं त्या पिकाला अनुभव आलेला आहे. बरं मामा, आता एक विचारायचं, खर्च कसा आहे? खर्च कमी आहे, रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे. कमी आहे ना? होय भैया, हो, कहू का? रासायनिक पेक्षा कमी आहे. खर्च कमी आहे. आहे ना? बरं. जमीन जमीन भुसभुशीत राहिली. एकदम भुसभुशीत. आता बघा इथं हे सगळे मुळा उठून आले. 18 एकर. 18 एकरला मागच्या 4-5 वर्षापासून ग्रीन पॅन्ट कंपनीचं भूमी पॉवर, प्रोम, पोटॅश, ग्रो, ब्लूम, नायट्रोकिंग कोणत्या कोणत्या पिकाला? केळी, हळद, केळी, ऊस, हळद, केळी, सगळ्या ऊस, पिकाला, नारळाला सुद्धा वापर. नारळ वापरला आहे. प्रत्येक पिकाला ह्यांचं सगळे प्रोडक्ट आपले वापरणं चालू आहेत. आता हे गहू आहे, या ठिकाणी बघा गव्हाला एकच फवारणी केलेली. फक्त फवारणी केलं. काय फवारलं? सुद्धा नाही. ग्रो नायट्रोकिंग. ग्रो नायट्रोकिंग फवारलेला. हो. आता काय फवारायची? आता ब्लूम घ्यायचे सोबत. ब्लूम नायट्रोकिंग पण. तर बघा इथं मुळे आणणे, हां, हे मुळा बघा, पांढऱ्या शुभ्र मुळा आहेत. फुटवी आणणे. आणि हे जे फुटवं येतं, भरपूर फुटवं येतं. पानं बघा, पानं असे पसर आहेत एकदम. आणि गहू पूर्ण सारखं आहे. एक समान आहे. 14 जानेवारी मकर संक्रांत 2026 आहे, मकर संक्रांत आहे. गहू पूर्ण बघा एक समान पूर्ण प्लॉट आहे.